मी काही दिवस राज्य केल्यानंतर 1657 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी कोकणातील काही किल्ल्यांबरोबर हा किल्ला पण आपल्या स्वराज्यात घेतला। तर मित्रांनो, आज आपण आलोय वितंडगडला। तर या किल्ल्याला किल्ले तिकोनाही म्हणतात, कारण याचा आकार एकदम त्रिकोणी आहे। तर हा गिरिदुर्ग प्रकारातील किल्ला येतो। त्यानंतर ह्या किल्ल्याचा मेन उपयोग व्हायचा बाकीच्या किल्ल्यांवर नजर ठेवायला। तर वर गेल्यानंतर तुम्हाला तुंग किल्ला, त्यानंतर विसापूर किल्ला आणि लोहगड हे सगळे किल्ले पाहायला भेटतील। हा किल्ला गिरिदुर्ग प्रकारामध्ये येतो आणि 1657 साली महाराजांनी हा किल्ला स्वराज्यात सामील केला। पुण्याहून आम्ही बाईकने निघालो। जाताना आम्हाला मिनी केदारनाथाचं दर्शनही झालं। रिमझिम पावसाने भिजलेला रस्ता, दाट झाडी प्रवास आणखीन सुंदर बनवत होती। एन्जॉय जर्नी व्हाईल चेसिंग युअर एम हे वाक्य इथं लागू होतं। हा सुंदर प्रवास करत करत आम्ही पोचलो तिकोनापेठच्या कमानीजवळ। कमानीत प्रवेश केल्यानंतर काही क्षणातच ढगांमागे लपलेला किल्ला दृष्टीस आला। हॅलो गाईज, वेलकम टू मुसाफिर कपल। आज आम्ही आलोय तिकोना फोर्टच्या ट्रेकिंगसाठी। तर एक बेसिक माहिती सांगायची इच्छा आहे की तुम्ही जेव्हा बाईकने किंवा कारने येता, तुम्हाला थोडंसं अलीकडेच पार्किंगसाठी थांबवलं जातं, पण पार्किंग किल्ल्याच्या अगदी बेसपर्यंत म्हणजे पायथ्याशी अवेलेबल आहे आणि तुम्ही इकडे आरामात गाडी पार्क करू शकता। हा किल्ला पुण्यातील मावळ तालुक्यात येतो। जर पुण्यापासून अंतर मोजायचं झालं तर 50 किलोमीटरच्या अंतरावर हा किल्ला आहे। इथून पावना लेकही अगदीच जवळ आहे, त्यामुळे वन डे ट्रिपमध्ये तुमचं तिकोना ट्रेक आणि पावना लेक हे दोन्ही पॉईंट होऊ शकतात। तर मित्रांनो, पावसाळ्यामुळे थोडा रस्ता स्लिपरी झालेला असतो, त्यामुळे जपून ट्रेक करा। शूज नक्की घाला, चप्पल स्लीपर घालण्याचा शानपणा अजिबात करू नका, कारण आताच एक लेडी गेली आमच्या समोर, तर त्यांचा पाय घसरून त्यांना लागलं होतं। 4 लोक त्यांना पकडून हळूहळू खाली नेत होते, तर सांभाळून। या किल्ल्याची समुद्र सपाटीपासून उंची साधारण 3500 फूट आहे। तर या किल्ल्यासाठी जर वेळ पकडला तर 1.5 ते 2 तासाचा वेळ लागतो ट्रेक करण्यासाठी वर जायला, आणि रिटर्न यायला पण 1-1.5 तास, 3.5 ते 4 तासाचा हा ट्रेक आहे। ट्रेक डिफिकल्टीबद्दल बोलायचं झालं तर इझी टू मीडियममध्ये हा ट्रेक येतो, तर फॅमिलीलाही हा ट्रेक करायला काही प्रॉब्लेम नाही आहे। तर ओनली 20% ट्रेक जस्ट केलेला आहे मी, आणि इथंच एवढं स्वर्गासारखा व्ह्यू आहे। सगळीकडे ढग आले आणि आम्ही ढगातच आलो। हा किल्ला 13व्या शतकात बांधला असून 1657 साली शिवरायांनी आपल्या स्वराज्यात सामील करून घेतला। मावळ भागावरती नियंत्रण ठेवण्यासाठी या किल्ल्याचे सामरिक महत्त्व आहे। पाऊस चालू आहे, थांबायचं काय नाव घेत नाही, कारण मजा एक नंबर आला। आता भजी आणि चहा पाहिजे फक्त, बास। काय समजता?
पाऊस अर्धा तास खूप पडत होता, तर फायनली पाऊस थांबलेला आहे आणि वातावरण एकदम खुलून आलेलं आहे. तर किती सुंदर दृश्य आहे बघा. पांढरे शुभ्र ढग आहेत, त्यामुळे पवना लेक पण पांढरा शुभ्र दिसत आहे. किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळ ही केव्स पाहायला भेटतात. थोडं पुढे गेल्यानंतर वन ऑफ द ओल्डेस्ट चपेटदान मारुतीचं दर्शन घेतलं. तर ही पाषाणात कोरलेली सुमारे 7 फूट हाईटची मूर्ती आहे. त्यानंतर पुढे गेल्यावरती वाड्याचे अवशेष पाहायला मिळतात. या किल्ल्यावर असे 7 वाडे होते, जे की मावळ्यांना राहण्यासाठी बांधले होते. थोडं पुढे गेल्यानंतर एक मोठी केव पाहायला भेटते. ही केव 5 खोल्यांमध्ये विभागली गेली आहे. त्यामध्ये तुळजादेवीचं मंदिर आहे आणि श्रीराम ध्यान मंदिर आहे. मंदिराच्या खालीच एक सुंदर पाण्याचा टाका आहे. मंदिर, पाण्याचा टाका आणि सभोवतालचा निसर्ग या जागेला अजून मनमोहक बनवतो. किल्ल्याकडे जाण्यासाठी मंदिरापासून लेफ्टला वरच्या साईडला जावं लागतं. राईटलाही एक रस्ता दिसतो, तर तिकडे आम्ही जाऊन पाहिलं तर तो किल्ल्यावर येण्याचा दुसरा ट्रेक रूट आहे. तर थोडासा अवघड असल्यामुळे तिथून जनरली कोणी नाही येत. त्यानंतर थोडं पुढं गेलं की मोठा चुन्याचा घाणा लागतो. गडकिल्ले बांधकामासाठी सर्वात महत्वाचा घटक म्हणजे चुना. या किल्ल्यावरील चुन्याचा घाणा आणि त्यात चुना दळण्यासाठी वापरलेले दगडी चाक आजही सुस्थितीत अवेलेबल आहे. महादेव. तर वेताळ दरवाजाजवळ आलेलो आहोत आपण. तर ह्या लेफ्ट साईडला एक सुंदर असा व्ह्यू पाहायला भेटेल. राईट साईडला वर गेल्यानंतर आपला किल्ला. ना 1657 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी कोकणातील काही किल्ल्यांबरोबर हा किल्ला पण आपल्या स्वराज्यात घेतला आणि ह्या किल्ल्याला वितंडगड असं नाव ठेवलं. हा किल्ला असा आहे की महाराजांनी ह्याला इतिहासापासून पूर्ण लपून ठेवलेला होता. म्हणजे की याचा इतिहास कुठंच काढला नाही का, तर हा एकमेव असा किल्ला होता की ह्या किल्ल्यावरनं तुम्ही 120-130 किलोमीटरचा एरिया हा नजरेमध्ये ठेवू शकता. वातावरण स्वच्छ असेल तर. का तर या किल्ल्यावरनं आपल्याला 8 किल्ले बघायला मिळतात. समोर लोहगड विसापूर आहे, पाठीमागे तुंग मोरगिरी आणि या साईडला राजगड, तोरणा, सिंहगड आणि पुरंदर असे हे 8 किल्ले. म्हणजे हे 8 किल्ले कसे आहेत की लोहगड विसापूर आहे हे बोर घाटावरती लक्ष ठेवण्यासाठी होते. तुंग आणि मोरगिरी जे आहेत याच्या पलीकडे कोरायगड, गणगड आणि तेलबायला हे किल्ले हे ताम्हिणी घाटावरती लक्ष ठेवत होते. आणि हे जे काय हे आपल्या स्वराज्याची राजधानी, तर मग ही त्याच्यावरती लक्ष ठेवत होती. म्हणजे शत्रू जर ह्या भागातून निघाले तर इथून थेट महाराजांपर्यंत बातमी पोहोचवता यायची की लोहगडच्या मार्गे कोणतरी येते, तुम्ही सावध राहा. जर ताम्हिणी घाटातून ह्या मार्गे जर शत्रू जर कोणी आले तर इथला किल्ला जर त्यांना डायरेक्ट मेसेज सेम प्रकारे करायचा, पाठवायचा. म्हणून तिकडून हा मेन वास्तव म्हणून महाराजांनी वापरला गेलेला किल्ला. पण ह्या किल्ल्याची किल्लेदारी आपल्या स्वराज्याचे सरसेनापती नेतोजी पालकर यांना महाराजांनी दिली होती. का तर नेतोजी पालकर त्यांना आपण प्रति शिवाजी महाराज असं म्हणतो. असं नेतृत्व नेताजी पालकरांचं होतं. म्हणून महाराजांनी डायरेक्ट नेताजी पालकरांना इथं दिलं आणि त्यांनी हा वाडा बांधून त्यांनी आजूबाजूच्या परिसराची पूर्ण निगराणी. पण त्याच्यानंतर 1665 मध्ये त्यावेळेस पुरंदरचा तळ झाला. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की मिर्झा राजे जयसिंगला आपल्या स्वराज्यातले 23 किल्ले द्यावे लागले होते. त्या 23 किल्ल्यांमध्ये हा किल्ला सुद्धा दिलेला होता. पण तह मोडल्यानंतर जे किल्ले आपल्याकडे घेतले हे आपल्याकडेच राहिले. जरी हा किल्ला 1657 मध्ये आपल्या स्वराज्यात आलेला होता तरी छत्रपती शिवाजी महाराज स्वतः या किल्ल्यावरती आल्याची नोंद मिळत नाही. पण 1682 मध्ये धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज या वाड्यामध्ये काही दिवस वास्तव्याला होते. 1660 मध्ये नेताजी पालकर पण होते आणि 1682 ला संभाजी महाराज पण होते. तर त्यावेळेस औरंगजेबच्या कुठल्या तरी बायकोचा मुलगा हा अकबर, म्हणजे तो अकबर नाही, हा नंतरचा अकबर, तर तो आश्रयासाठी पवनमाळामध्ये आला होता.
आता त्याला माहित होतं की आपल्याला कुठलाच राजा आश्रय देणार नाही, पण एकच राजा आश्रय देणार, ते म्हणजे संभाजी महाराज. मग तो ज्यावेळेस पवन मावळामध्ये आला, त्यांनी एक किल्ला संभाजी महाराजांकडे मागितला. तर संभाजी महाराजांनी हा किल्ला तिकोणा किल्ला 12 ऑगस्ट 1682 अकबरला राहण्यासाठी दिला. पण तो काही दिवसच या किल्ल्यावरती राहिला, पण त्याला इथलं वातावरण न मानवल्यामुळे त्याने आपोआपच हा किल्ला सोडला आणि हा किल्ला परत आपल्या मराठ्यांकडे आला. पण मराठ्यांकडे आल्यानंतर ना मराठ्यांनी काही दिवसच या किल्ल्यावरती राज्य केलं. पण 1818 मध्ये ज्यावेळेस इंग्रजांच्या आणि मराठ्यांची मोठी लढाई झाली, ही सगळ्यात शेवटची लढाई, सगळ्यात मोठी लढाई, तर त्या लढाईमध्ये आपल्या महाराष्ट्रातल्या किल्ल्यांचं जवळजवळ 70% नुकसान झालं. तर त्यावेळेस इंग्रजांचा एक अधिकारी होता कर्नल पॉटर म्हणून, तर त्याला माहित होतं की किल्ल्यावरती जाऊन शनी मराठ्यांसमोर लढणं हे आपल्याला शक्य नाही. मग त्याने किल्ल्याच्या पायथ्यावर किल्ल्यांवरती सुरुंग आणि तोफा लावल्या आणि 1818च्या लढाईमध्ये आपल्या किल्ल्यांचं जवळजवळ 70% नुकसान झालं. हा किल्ला दिसायला खूप छोटा आहे, पण इतिहासामध्ये खूप याचं महत्व दिलेलं आहे. म्हणून महाराजांनी याला लक्ष ठेवण्याची चौकी असं वापरण्यात आलेला किल्ला. धन्यवाद. थँक्यू, खूप छान माहिती दिली. इथे काहीतरी 7 वाडे होते ना? 7 वाडे. या किल्ल्यावरती 7 वाडे. 7 वाडे म्हणजे कसे की शिपाई लोक राहण्याचे ठिकाण. ओके. आणि वाडा म्हणजे मेन म्हणजे किल्लेदारांचा हा वाडा. आणि प्रत्येक मेट म्हणजे बुरुजावरती तुम्ही गेलात तर तिथं मेट बघायला मिळेल तुम्हाला. मेट म्हणजे काय की त्या बुरुजाची राखण करणारा तो माणूस, शिपाई, त्याला ते मेट म्हणतात. जसं झेंडा आता लावलेला आहे आपण, तिथे एक मेट होतं. समोर देवडी 2 देवळे आहेत, पलीकडल्या साईडला एक मेट होतं आणि त्याच्या या साईडला एक मेट होतं. आणि वाडा आणि मेट आणि ही जे समोरची आहे ही सदर आहे. म्हणजे गडांवरती कुठलाही न्यायनिवाडा करण्याची जागा, त्याला आपण आता कोर्ट म्हणतो, त्यावेळेची ती सदर. ते इथंच होते. हो, ही समोरची सदर. त्याच्या बालका समोर थांबायचे आणि या ठिकाणी न्यायनिवाडा किंवा किल्ल्याचा कारभार या ठिकाणी बसून ते चालू. ओके, थँक्यू. थँक्यू. किल्ल्याच्या टॉपला आल्यानंतर पवना लेकचा अथांग व्ह्यू आणि त्यामध्ये पडणारी तुंग किल्ल्याची सावली, हे दृश्य खूपच मनमोहक आहे. स्वराज्यातला हा किल्ला डोळ्यात भरून आणि महाराजांचा व मावळ्यांचा इतिहास मनात भरून आम्ही निघालो परतीच्या वाटेवर. खाली जाऊन मस्त गरमागरम भजी आणि मॅगी खाल्ली आणि निघालो रिटर्न पुण्याला. भेटूयात पुढच्या किल्ल्यावर. जय शिवराय.